बाहेर जगात कुठलाही प्रॉब्लेम आला म्हणजे आता विजेचा म्हणा किंवा पाण्याचा म्हणा गॅसचा तुम्हाला काहीच जाणवत नसेल म्हणजे मला सांग तू तंत्रज्ञानाचा वापर आणि फायदेशीर शेती याची सांगड घातलीस. बरोबर. तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे की जिथं 10 मजुरांचं काम आपल्याला एका मशीनद्वारे करता येईल, आपलं डोकं वापरायचं, काम सगळं मशीन करणार. आणि अगदी म्हणजे जी मशिनरीज खूप महाग असतात त्या बाकीच्या कंपन्यांच्या, त्या अगदी आम्ही लो कॉस्ट मध्ये अवेलेबल करायला सुरुवात केली शेतकऱ्यांसाठी. तू काय काय बनवलेस आता? यामध्ये आता आम्ही जिथं आम्हाला प्रॉब्लेम आले शेतीमधले म्हणजे जमीन मशागतीसाठी छोटे पॉवर टिलर, त्याच्यानंतर फवारणीसाठी पोर्टेबल स्प्रे पंप, आमच्या शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे देशी गाय. मग देशी गायीसाठी चाऱ्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून मग हायड्रोपोनिक चारा, त्यांच्यावरती आपल्याला जर सेंद्रिय खत बनवायचं असेल गायीच्या शेणगोमूत्रापासून तर बायोगॅस, आणि याच्या सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ऑटोमेशन शेतीसाठी. तर ही सगळी इक्विपमेंट आम्ही बनवायला लागलो. म्हणजे मला सांग की तुम्ही शेती जी करताय, तुम्ही बाहेर जगात कुठलाही प्रॉब्लेम आला म्हणजे आता विजेचा म्हणा किंवा पाण्याचा म्हणा गॅसचा तुम्हाला काहीच जाणवत नसेल. नाही, आपली शेती म्हणजे सस्टेनेबल फार्मिंग, याला आपल्याला बाहेरची कशाची गरज नाही. सगळ्या गोष्टी आपण निसर्गाच्या माध्यमातून सगळ्या स्वतःच बनवतो आणि त्याच्यातनंच आपण सगळी ऑर्गॅनिक शेती करतो.